एक शांत दुपार आणि अचानक एक भीषण स्फोट. आकाशात धुरांचे लोट, जमीन हादरली आणि 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर थरथरला. साताऱ्यातल्या तासोडे MIDCत एका केमिकल कंपनीत घडला हा एक भयानक अपघात. एक तरुण कामगार ठार, दुसरा गंभीर जखमी. सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली का होते? चला या भीषण घटनेची सविस्तर माहिती घेऊया. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तासोडे MIDCमध्ये शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. एका केमिकल कंपनीमध्ये रसायने भरलेल्या बॅरलवर काम करत असताना अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की तो 10 किलोमीटरपर्यंतच्या परिसरात ऐकू गेला. या अपघातात बिहारचे 25 वर्षीय कामगार बिकेश कुमार रंजन यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात बॅरल कापत असताना स्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिक पोलीस आणि अग्निशामक दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. सध्या अपघाताचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रात कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देणं गरजेचं आहे. मात्र अशा अपघात वारंवार घडत राहिले तर प्रश्न उपस्थित होतो की सुरक्षा नियमांची अंमलबजावणी होतीये का? या प्रकरणात कंपनी व्यवस्थापक आणि अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सातारा पोलीस तपास करत आहेत. तुमच्या आसपासच्या औद्योगिक क्षेत्रात कामगार सुरक्षा आहे का? एकदा विचार करा, कारण एक छोटी चूक पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकते. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.